तर बार्टीमार्फत या ठिकाणी एक नवीन अपडेट आलेली आहे. तर जे विद्यार्थी संघ लोकसेवा आयोग पूर्व परीक्षा पास झालेले आहे तर त्यांच्यासाठी वन टाईम 50,000 रुपये आहे तर ते देण्यात येणार आहे. तर त्यासाठी नवीन अपडेट आलेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती वर्गातील जे आहे तर ते उमेदवार संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेले आहे 2026मध्ये. तर त्यांना जी वन टाईम स्टायपेंड आहे तर ती त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. 50,000 एवढे तुम्हाला मिळणार आहे. तर त्यासाठी योजनेचे जे स्वरूप आहे तर ते तुम्हाला वन टाईम मिळणार आहे आणि क्वालिफिकेशन जे आहे तर ते तुम्हाला महाराष्ट्र राज्याचा अनुसूचित जातीचा कॅन्डिडेट असायला पाहिजे आणि त्यामध्ये तुम्ही 2026मध्ये मुख्य परीक्षेसाठी पात्र असायला पाहिजे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. उमेदवारांनी खालील लिंकवर उपलब्ध करून दिलेल्या अर्जाची प्रिंट काढावी आणि सदर अर्ज पूर्णपणे भरून अर्जासोबत जातीचा दाखला आणि व्हॅलिडिटी डोमासाईल बँकेचे जे पासबुक आहे तर त्याची प्रिंट आणि जे ॲडमिट कार्ड वगैरे आहे तर ते सर्व त्या ठिकाणी प्रिंट म्हणजे स्कॅन करून या ईमेल आय डीवरती आपल्याला पाठवायचं आहे. तर जे डॉक्युमेंट वगैरे आहे तर ते पाठवण्याची डेट आहे लास्ट डेट म्हणजेच 15 जुलैपर्यंत तुम्ही पाठवू शकतात. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि अर्जाची प्रिंट तुम्हाला काढायची असेल तर या ठिकाणी नोटीस बोर्ड दिलेला असेल बार्टीच्या वेबसाईटवरती तर त्या ठिकाणी तुम्हाला व्हिजिट करून जे प्रिंटआउट आहे तर ते घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला वन टाईम 50,000 रुपये आहे तर ते देण्यात येणार आहे बार्टीमार्फत. तर आय होप तुम्हाला जी माहिती आहे तर ती आवडली असेल. थँक्यू.